ठीक आहे, आता आपल्या मराठी अनिकेत चॅनल तर्फे आपल्या व्ह्यूअर्स सर्व सबस्क्रायबर्ससाठी गिफ्ट असणार आहे आणि साधं सुद्धा गिफ्ट नाही तर स्पेशल गिफ्ट आहे. 2 पैठणी साड्या वाटप, 2 पैठणी साड्यांचा मोफत गिव्हअवे आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनल तर्फे फ्रीमध्ये 2 पैठणी साड्या वाटप केल्या जाणार आहेत. ज्या दिवशी आपल्या चॅनलवरती 2 लाख सबस्क्रायबर होतील म्हणजे 200K युट्यूब फॅमिली पूर्ण होईल त्या दिवशी 2 पैठणी साड्या चांगल्या दर्जेदार क्वालिटीच्या वाटप केल्या जाणार आहेत. पोस्टाच्या माध्यमातून या साड्या लकी विनरच्या ॲड्रेसवरती पाठवण्यात येतील. आता या गिव्हअवे मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला फक्त काय करायचं आहे तर एक रॅन्डम कमेंट म्हणजे चांगल्या कमेंट्स तुम्हाला करायचं आहेत. त्यानंतर आम्ही एक रॅन्डम कमेंट पिक करणार जे पण 2 वेगवेगळे लकी विनर असतील त्यांना ज्या दिवशी 2 लाख सबस्क्रायबर होतील त्याच दिवशी त्यांच्या ॲड्रेसवरती पैठणी साडी पाठवण्यात येणार आहे. ठीक आहे, त्यामुळे सर्वांनी या गिव्हअवे मध्ये पार्टिसिपेट करा. तुम्ही सुद्धा जिंकू शकता पैठणी साडी. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील कोणत्याही जिल्ह्यातून तुम्ही हा व्हिडिओ पाहत असू द्या तुम्ही या गिव्हअवे साठी एलिजिबल आहात. कोणत्याही जिल्ह्यातील विनर असू द्या त्यांच्यापर्यंत साडी पोहोचवण्याचं काम आमचं असणार आहे. ठीक आहे, त्यामुळे सर्वांनी या गिव्हअवे मध्ये पार्टिसिपेट करा. तुम्ही सुद्धा जिंकू शकता पैठणी साडी. ठीक आहे, आता बघा आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलचं आता इथून पुढचं जे नेक्स्ट टार्गेट असणार आहे तर बघा या ठिकाणी सध्या आपल्या चॅनलवरती 1 लाख प्लस सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. सिल्वर प्ले बटन आपल्या युट्यूब चॅनलला मिळाला आहे. नेक्स्ट टार्गेट आहे 1 मिलियन सबस्क्रायबर गोल्ड प्ले बटन आपल्याला आणायचं आहे. त्यानंतर ते अचीव केल्यानंतर नेक्स्ट टार्गेट असणार आहे डायमंड प्ले बटन 10 मिलियन म्हणजे 10 मिलियन सबस्क्रायबर हे आपलं नेक्स्ट टार्गेट असणार आहे आपल्या युट्यूब चॅनलचं. त्यामुळे सर्वांनी सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका. आता बघा लाडकी बहीण योजना ई-केवायसी संदर्भात बहिणींचे भरपूर असे कॉमन प्रश्न आहेत. त्या सर्व कॉमन प्रश्नाचं उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. जसं की लाडक्या बहिणींचा जो सर्वात पहिला आणि मुख्य असा कॉमन जो प्रश्न आहे तो प्रश्न हा आहे की लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करणे आवश्यक आहे का, गरजेचं आहे का, असा प्रश्न भरपूर लाडक्या बहिणी विचारत आहेत. तर याचं उत्तर आहे योजनेमध्ये बघा योजनेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना त्यांचे हप्ते नियमित मिळावेत यासाठी ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. तसेच लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत काय आहे तर बघा सरकारने सर्व लाभार्थ्यांना पुढील 2 महिन्याकरता ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिलेले आहेत. म्हणजे 2 महिन्याची मुदत आहे. त्यामुळे तुमची ई-केवायसी प्रक्रिया करताना अडचण येत असेल काय होत नसेल तर काळजी करू नका. ठीक आहे. त्यानंतर सर्वात जो कॉमन प्रश्न आहे आणि हा प्रश्न बऱ्याचशा लाडक्या बहिणी विचारत आहेत तर भरपूर लाडक्या बहिणींनी हा प्रश्न विचारलेला आहे. तर बघा हा प्रश्न आहे लाडकी बहिणींची जर ई-केवायसी आम्ही नाही केली तर काय होईल. जर तुम्ही विहित मुदतीत दिलेल्या मुदतीत ई-केवायसी केली नाही तर योजनेचा पुढील हप्ता मिळण्यास तुम्हाला अडचण येऊ शकते किंवा तो थांबवला जाऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात तर बघा ई-केवायसी साठी मुख्यत्वे आधार कार्ड लागतं, बँक पासबुक, उत्पन्न प्रमाणपत्र, विवाह प्रमाण असे कागदपत्र लागत असतात. आता बघा लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी कुठे आणि कशी करायची. आता कशी करायची तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर बघा ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन तुम्हाला करायचं आहे. सर्व आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता बघा ई-केवायसी करत असताना महिलांना बरेचसे प्रॉब्लेम येत आहेत. त्यापैकी पहिला प्रॉब्लेम आहे लाडकी बहीण योजनेची वेबसाईट चालत नाहीये काय करू किंवा OTPचा एरर येतोय. तर तुम्ही बघा आता सध्या वेबसाईट वरती खूप जास्त प्रमाणात ट्रॅफिक आहे. म्हणजे भरपूर जवळपास 2-2.5 कोटी महिला ही ई-केवायसी प्रक्रिया करणार आहेत. त्यामुळे ट्रॅफिक आहे वेबसाईट वरती. त्यामुळे वेबसाईट वरती जास्त प्रमाणात लोड येत आहे. त्यामुळे तुम्ही रात्री 11-12च्या नंतर हे ट्राय करू शकता तेव्हा तुमची ई-केवायसी होईल. कारण की त्यावेळेस जास्त युजर्स ऍक्टिव्ह नसतील. ठीक आहे. त्यानंतर बघा अडचण वेबसाईट वरती खूप लोड आहे त्यामुळे ती व्यवस्थित काम करत नाही किंवा कधी कधी ती वेबसाईट बंद असते. ही ऑफिशियल वेबसाईट आहे हे याचं मुख्य कारण आहे. आता याच्यावरती उपाय बघा तुम्हाला घाई असेल तर रात्री 12-1 नंतर किंवा पहाटे ई-केवायसी करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. योजनेसाठी 2 महिन्याचा कालावधी आहे त्यामुळे तुम्ही 2 महिन्यात कधीही ई-केवायसी करू शकता. त्यामुळे जास्त टेन्शन घ्यायची गरज नाहीये. जर तुमची होत नसेल ई-केवायसी अडचण येत असेल त्यानंतर भरपूर महिलांचा पुढचा प्रश्न आहे की ई-केवायसी नेमकी नक्की कोणी करायची आहे. तर बघा ई-केवायसी आता कोणी करायची आहे हे या ठिकाणी समजून घ्या. तर बघा ज्या महिलांना या योजनेचे पैसे नियमित मिळत आहे त्यांनी सुद्धा ई-केवायसी करणे आवश्यक आहे. तसेच ज्यांचे हप्ते जून किंवा जुलै महिन्यापासून बंद झाले आहेत त्यांनी सुद्धा ई-केवायसी करणे आवश्यक आहे. थोडक्यात ज्यांनी फॉर्म ऑनलाईन भरले होते
ज्यांना या योजनेचा लाभ चालू ठेवायचा आहे त्या सर्व महिलांनी ई-केवायसी करणे गरजेचे आहे. सर्व बहिणींनी नक्की ई-केवायसी करा, तरच तुम्हाला दर महिन्याला पैसे इथून पुढील सुद्धा मिळत राहतील. आता बघा, काही महिलांचे काही प्रश्न होते, त्यापैकी बघा, ई-केवायसी करताना सरकारी कर्मचारी आणि विवाहित अविवाहित या पर्यायामध्ये काय निवडू? तर बघा, ई-केवायसी करताना तुम्हाला 2 ठिकाणी होय म्हणायचे आहे, म्हणजे यस निवडायचे आहे. पहिला प्रश्न, सरकारी कर्मचारी व्यवस्थित दिलेला नाही, सरकार व्यवस्थित दिलेलं नाही, तर पण तरीही दोन्ही पर्यायासाठी होय यस निवडा. तुम्हाला होय होय त्या ठिकाणी म्हणायचं आहे. होयच्या जागी जर तुम्ही नाही झाले असेल तुमच्याकडून चुकून, तर आता काय, असा प्रश्न भरपूर बहिणींनी विचारला आहे. तर बघा, जर चुकून होयच्या जागी नाही झालं असेल तर काळजी करू नका. तुमच्या आधार कार्ड नंबरवरून कुटुंबाची माहिती मिळते, तसेच रेशन कार्डवरून समजतं तुम्ही शासकीय कर्मचारी आहात का नाही याची माहिती मिळते, त्यामुळे चिंता करू नका. यामध्ये दुरुस्तीचा काही पर्याय उपलब्ध झाल्यास सगळ्यात अगोदर तुम्हाला आपल्या या युट्यूब चॅनलवरती माहिती दिली जाईल. त्यानंतर बघा, केवायसी आता केली आहे आम्ही, तर ती एडिट करता येईल का, दुरुस्ती करता येईल का, तुमची केवायसी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. तरी आता बघा, सध्या ई-केवायसी दुरुस्त करता येत नाही. आता सध्या तरी याच्यामध्ये काही अपडेट नाही. ज्यावेळेस अपडेट येईल, जर दुरुस्तीसाठी काही पर्याय उपलब्ध झाला तर सविस्तर माहिती आपल्या युट्यूब चॅनलवरती दिली जाईल. त्यामुळे सबस्क्राईब बटन दाबून चॅनलवरती ऍक्टिव्ह राहा. ठीक आहे. त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न आहे, पती किंवा वडिलांचा आधार नंबर कशासाठी घेतला जात आहे? हा प्रश्न सुद्धा बऱ्याचशा बहिणी या ठिकाणी विचारत आहेत. तर बघा, पती किंवा वडिलांचा आधार नंबर यासाठी घेतला जात आहे जेणेकरून तो ट्रॅक करून त्यांच्या नावावर काय गोष्टी आहेत याची माहिती मिळेल. उदाहरणार्थ, गाडी आहे का, आयकर इन्कम टॅक्स भरतात का, शासकीय कर्मचारी आहेत का, या माहितीवरून तुमच्या कुटुंबात नक्की काय आहे हे समजेल. त्यातून काही महिला अपात्र ठरवल्या जाऊ शकतात. हा या ठिकाणी विषय आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न, एका घरामध्ये 3 महिला असतील तर केवायसी कशी करायची? तर बघा, नियमानुसार एका घरात एक विवाहित आणि एक अविवाहित महिला पात्र आहे. तुमच्या घरात 2 पेक्षा जास्त महिला असतील तर फक्त एक विवाहित महिलेची आणि एका अविवाहित महिलेची केवायसी करा. बाकीच्या महिलांची केवायसी करू नका, अन्यथा तुमच्या कुटुंबातील सर्व महिला अपात्र, इनएलिजिबल ठरवल्या जाऊ शकतात भविष्यामध्ये. ठीक आहे. कारण की GR मध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे, 2च महिला एका कुटुंबातील जास्तीत जास्त. ठीक आहे. त्यानंतर बघा, पुढची अपडेट, माझी केवायसी झाली आहे की नाही हे कसे पाहायचे? तर तुम्ही ज्या वेबसाईटवरती ई-केवायसी केली आहे त्याच वेबसाईटवरती जा, तुमचा आधार क्रमांक टाका, संमती स्वीकारा, OTP पाठवा, सेंड बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला दाखवले जाईल की तुमची केवायसी आधीच केलेली आहे. अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता केलेली आहे की नाही, हे सर्व त्या ठिकाणी दाखवतं. आता बघा, लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना भरपूर महिलांना जास्त प्रॉब्लेम येतोय, तो म्हणजे OTPचा प्रॉब्लेम येतोय. तर बघा, हा प्रॉब्लेम वेबसाईटवरती जास्त लोड असल्यामुळे, ट्रॅफिक असल्यामुळे हा प्रॉब्लेम येतोय. तर बघा, त्यामुळे तुम्हाला OTP एरर येणारच आहे. याच्यावरती सोल्युशन एकच आहे, तुम्हाला जर गडबड असेल तर रात्री 11-12 नंतर तुम्ही किंवा पहाटे वगैरे जागून तुम्ही ई-केवायसी करा. नाहीतर तुम्हाला निवांत असाल, काही असं नसेल तर 2 महिन्याचा कालावधी आहे ई-केवायसी प्रक्रिया करण्यासाठी, त्यामुळे जास्त काळजी करू नका. आज ना उद्या ते होऊन जाईल. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजनेचा आता 15वा हप्ता लवकरच वाटप होणार आहे. महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब. ठीक आहे. तर बघा, हा हप्ता तुम्हाला कधीपर्यंत मिळेल? तर बघा, मिळालेल्या माहितीनुसार 30 सप्टेंबर पर्यंत हा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे.